वाङ्मयीन सेवेला आपण सुरुवात करूया. या 7व्या अध्यायांतर्गत यदुराजा आणि अवधूतांचा जो संवाद सुरू आहे सज्जन हो, यामध्ये आपण काल पाहत होतो की असा प्रश्न नाथ महाराजच आपल्यासमोर मांडतात की इतकं त्या योग्याचं, सद्गुरूचं, संतत्वाचं वर्णन केल्यानंतर कदाचित श्रोत्यांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होईल याची जाण नाथ महाराजांना झाली आणि नाथ महाराजांनीच ती शंका उपलब्ध केली आणि ते म्हणाले की भगवंताचं कीर्तन सोडून त्याच्या भक्ताचं नामस्मरण केल्याने संसाराचं बंधन सुटेल का, असा प्रश्न, अशी शंका नाथ महाराजच आपल्या सगळ्यांच्यासाठी म्हणून निर्माण करतात. आणि त्याचं उत्तर ते देताना आपण काल पाहिलं की त्या देवाला देवपण, देवाला आकार, देवाला नाम, देवाला रूप, देवाचं महात्म्य, देवाचं थोरपण, त्याच्या भक्तीने त्याला वैकुंठामध्ये स्थापन करणं, हे सगळं कोण करतं? त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला, त्या भगवंताला हे सगळं तो भक्त देतो. आणि नितांत प्रेम म्हणजे आपल्या देहापेक्षाही जास्त प्रेम संत, सद्गुरू, योगी, खरे भक्त हे भगवंतावर करतात. आणि त्यामुळे काय होतं की कालचा विषय होता की भक्ताच्या प्रेमाचं, भक्ताच्या भावनेचं, भक्ताच्या अत्यंतिक अनुसंधानाने भगवंत वश होतो. नवे नवे त्याच्यावर उपकाराचं ओझही म्हणत नाही, पण तो उपकार त्याच्यासाठी इतका गोड असतो. आणि मग त्या उपकारापोटी, त्याच्या ऋणापोटी, त्याच्या प्रेमापोटी तो भगवंत त्याला वश होतो. आणि वश होऊन कालचा शेवटचा मुद्दा आपला असा होता की भक्तांचं वचन त्याला मोडताच येत. भक्तासाठी तो काहीही करायला तयार असतो, नवे नवे करतोय. आलंच आपण पाहिलं की भक्तासाठी त्यांनी नर पण नाही आणि सिंहही नाही असं वेगळं रूप नरसिंहाचं धारण केलं. कुणाकरता केलं हे सगळं? त्या भक्ताच्या प्रेमापोटी, त्या भक्ताच्या लाजेसाठी, त्या भक्ताच्या आनंदासाठी, भक्ताच्या गरजेसाठी. इतकं परमात्मा त्या भक्तासाठी करतो. सज्जनो, तात्पर्य एवढंच आहे की भक्ताच्या उपकारामधून थोडं का होईना उतराई होण्यासाठी तो भगवंत त्याला त्वरित पावतो किंवा त्याला पावावं लागतच. आणि त्या भगवंताचं भक्तीने, अत्यंतिक भावनेने, अत्यंतिक प्रेमाने सर्वसंग परित्याग करून त्या भगवंताचं नाम जेव्हा तो भक्त घेतो तेव्हा देव अवश्य धावून येतो. एका सत्पुरुषाचं मी फार बालपणी एक वाक्य मला ऐकायला मिळालं तेव्हा तर ते म्हणाले की अहो, तुम्हाला मी काय सांगू, तुम्ही देवाची भक्ती करा आणि त्याच वेळेला एखाद्या संताची भक्ती करा. अगदी ते म्हणाले, तुम्हाला मी प्रापंचिक उदाहरण सांगतो, तुमच्या नवसाला भगवंतापेक्षा संत महात्मा फार लवकर पावतात. संतांचं वैशिष्ट्य ते. आणि आपल्या सगळ्यांचा हा अनुभव आहे की प्रापंचिक करण्यासाठी जे काही भक्त आजही असतात, गजानन महाराजांचं गजानन विजय ग्रंथाचं तरी पारायण करतील, गुरुचरित्राचं तरी करतील, रामानंद महाराजांचं तरी करतील, सद्गुरु लीलामृतचं करतील. ज्याची ज्याची जिथे जिथे नितांत श्रद्धा आहे अशा संतांच्या चरित्राची पारायण करून आतापर्यंत आपल्या प्रपंचातले किती प्रश्न सुटले याची लिस्ट करा म्हटलं तर ती पण आपल्याला आठवणार नाही. इतके काम संत करतात, जो भगवंत सुद्धा करतो. म्हणून मानवी जीवनामध्ये आपण भक्ती मार्गात, परमार्थ मार्गावर चालताना हे कायम लक्षात ठेवा की देवापेक्षाही संत दयाळू असतात. संतांचे, माफ करा, भगवंताचे जे भक्त आहे, म्हणून या संसार बंधनातून तुटून जाण्यासाठी, या संसाराचं मूळच मी तुम्हाला म्हणतो, संसाराचं मूळ काय तर आसक्ती. आपल्याला आपलं शास्त्र असं सांगतं की या संसाराचं मूळ ममत्व आहे, आसक्ती आहे.
आणि हे संसाराचं मूळ तुटण्यासाठी भगवंताच्या भक्तीपेक्षाही संतांची, त्याच्या भक्तांची म्हणजेच त्याच्या संतांची, आपल्या सद्गुरूंची, सद्गुरू संत हे तसे समांतर शब्द, आपल्यासाठी असतील तर ते संत हेच आपले सद्गुरू, इतरांसाठी संत त्यांचे सद्गुरू, आपल्यासाठी संत. हा साधा म्हणजे साधारण अवस्था एकच आहे की जे ब्रह्मज्ञानी झालेले आहेत, जे भगवंताच्या निजरूपाशी एकात्म तादात्म्य पावलेले आहेत, ते संत. तर अशा संतांचं चरित्र, जो पहिला प्रश्न त्यांनी काही भगवंताच्या चिंतनाने किंवा भगवंताचं कीर्तन सोडून त्याच्या भक्ताचं नामस्मरण, कारण मध्ये एक जी ओवी आली होती तिथे नाथ म्हणाले की योग्यांचं संतांचं दर्शन होणं फार दुर्लभ आहे, भाग्यात असल्याशिवाय ते दर्शन होणार नाही. आणि मग जेव्हा आपल्याला असं संतांचं दर्शन होत नाही, त्यांनी काय करावं, तर नाथ महाराज म्हणाले त्यांनी त्याचं नामस्मरण करावं. आणि त्या नामस्मरणाने काय होईल म्हणाले, तर त्या नामस्मरणाने संसाराचं मूळ छेदलं जाईल. संसाराचं मूळ काय, आसक्ती आणि ममत्व. मग तो आपल्या मनात पुन्हा प्रश्न येईल की आसक्ती ममत्व सुरू संसारात कायच गोडी नाही, कारण इतके संसाराशी आपण तादात्म्य पावलेलो आहोत. बस जेवढं जेवढं म्हणून परमार्थात सांगितलं की तादात्म्य पा, अनुसंधान ठेवा, नितांत प्रेम करा, नितांत हे करा देवासाठी, हे सगळं आपण बरोबर मस्तपैकी उलट करून प्रपंचामध्ये आपल्याला आसक्ती आहे, आपल्याला ममत्व आहे, आपल्याला अखंड अनुसंधान आहे, आपलं नितांत जीव संस्कार प्रेम आहे. कशावर, जे अशाश्वत आहे, जे दुःख देणार. पण जेव्हा भारतीय तत्वज्ञान, भारतीय अध्यात्म जेव्हा सांगताना सज्जनो की संसाराचं मूळ तुटेल, त्याची आसक्ती संपेल, तरी आसक्ती संपल्यावर सुद्धा कर्तव्याने माणूस छान राहू शकतो. कारण त्याची आसक्ती काही काळानंतर तर आपलं आसक्ती संपली, आपल्याला वैराग्य आलं, हे सुद्धा सज्जन हो कळत नाही. आणि मग खऱ्या अर्थाने खरं प्रेम, खरं ममत्व, खरी आसक्ती कशात ठेवायची, एकदा या जीवाला कळालं. मी पुन्हा म्हटलं ना की म्हणून महाराज म्हणाले की गृहस्थाश्रम अतिशय व्यवस्थित करा. तो तुम्हाला एकदा व्यवस्थित करता आला, तिथले सगळं नियोजन तुम्हाला करता आलं, ते स्टेरिंग, ते ममत्व, त्या आसक्तीचं स्टेरिंग, त्या ममत्वाचं, त्या अनुसंधानाचं फक्त स्टेरिंग वळवायचं आणि परमार्थ. तसं प्रेम भगवंतावर, तसं प्रेम सद्गुरूवर, तसं प्रेम आपल्या कुलदेवतेवर, उपास्य देवतेवर करून अशा पद्धतीने ते म्हणाले की भगवंतापेक्षाही भगवंताचे जे भक्त आहेत, जे संत आहेत, त्यांच्या नामस्मरणाने आपल्याला संसारामध्ये अत्यंतिक सुख मिळेल. संसार मस्त सुरू आहे, तुम्ही पण त्याच्यात जगाला, तुम्हाला सुद्धा बुडलेले दिसाल, पण शरीरात. म्हणून या सगळ्यांचं सूत्र श्री महाराज आपल्याला सांगतात की हाती प्रपंचाचे काम आणि मुखी भगवंताचे नाम, हे या सगळ्यांचं छोटस महाराजांनी आपल्याला सांगितलं. असा हा चौथा गुरु अवधूत सांगतात. आता पाचवा गुरु पंचतत्वातला हा पंचमहाभूताचा, तो आहे अग्नी. अग्नीच्या संदर्भामध्ये होय येत असताना अग्नितत्वाचं वैशिष्ट्य कसं आहे की ज्याच्याशी अग्नीचा संबंध येतो, अगदी थोडा जरी आला त्याला शुद्ध करून टाकलं. अग्नितत्वाचं पहिलं सर्वात चांगला गुणधर्म की ज्याच्याशी त्या अग्नीचा संबंध येतो त्याला शुद्ध करून टाकणे, हा अग्नीचा अत्यंतिक महत्वाचा गुण आहे. क्रमांक 2, या अग्नि तत्वाच्या प्रमुख गुणावर शांतीब्रह्मनाथ महाराज त्या निमित्ताने संतांच्या बाबतीतला एक गोष्ट सांगतात. संतांचं जे लोकसंग्रह आहे त्याची एक मूलभूत युक्ती नाथ महाराज सांगतात. आणि ती युक्ती काय आहे, तर ते म्हणतात की होमकुंडामध्ये आपण बरेच ठिकाणी बघतो, 1000 यज्ञ, 1008 कुंडाचा, 1000 काय असे यज्ञकुंड आपण पाहतो. दिवसभर यज्ञकुंडाचं काम होतं, सायंकाळी तर आपण तिथे जाऊन बसलो तर त्या यज्ञकुंडामध्ये अग्नी असा खाली असतो, वर त्याच्यावर सगळी राख जमलेली असते. आणि जेव्हा याज्ञिक लोक त्याला प्रज्वलित करून मोठा यज्ञ पुन्हा प्रज्वलित करून करतात, आणि त्याचप्रमाणे ते म्हणाले संतांच्या अंतर्यामी हे ब्रह्मज्ञान
अगदी शांतपणे असतं. ते वरून पुन्हा ब्रह्मज्ञानी पुरुष ओळखणंच कठीण. तर त्या योग्याच्या, त्या संतांच्या ठिकाणी ते ब्रह्मज्ञान आतमध्ये असं प्रज्वलित असतं, जसं होमकुंडामध्ये असतं, आणि वर राख असतं, आणि ते सतत जागा असतं. परंतु काय म्हणाले की या समाजातल्या श्रद्धाहीन माणसापासून ते गुप्त असतं, बाजूला ठेवलेलं असतं, त्यांच्या लक्षात सुद्धा येत नाही. श्रद्धावान माणसाला ते प्रगट होऊन ब्रह्मज्ञानी सत्पुरुष मात्र श्रद्धावान पुरुषाला ते सगळं ज्ञान प्रगट करून त्या समोरच्या जीवाचा संपूर्णपणे उद्धार करतात. हे सगळं अग्नितत्वाचं. अग्नीमध्ये जे जे म्हणून जाईल ते अग्निरूपच होऊन जातं, शुद्ध होऊन जातं. हा गुण यामध्ये आहे. पुढे म्हणाले, आता अग्निगुरु जो करणे त्याची सांगणे लक्षणे, काना मना एक करणे सावधपणे परियेसी श्रीराम. नाथ महाराज म्हणाले की आता मी त्या अग्नितत्वाचं तुम्हाला वर्णन सांगतो, पण या कानांना मनाला एक करून इकडे लक्ष द्या. अग्नी निज तेजे दैदीप्यमान साक्षात हाती न धरवे जाण, उदर मात्री साठवण सर्व भक्षण निज तेजे श्रीराम. तैसाची योगिया नाही जाण, भगवत भावे दैदीप्यमान त्याची धरावया अंगवण, नभे जाण सुर नरा श्रीराम. हातीन धरवे खदिरांगारू तैसा योगिया अति दुर्धरू, तयासी न शके आवरू माया व्यवहारू गुणेसी श्रीराम. अग्नीसी जेवी मुखची पात्र तैसे योगियाचे उदर मात्र, ठेवा ठेवणे विचित्र नाही पात्र गाठीसी श्रीराम. अग्नीने जे जे सेवणे ते जाळूनी आपुल्या ऐसे करणे, या परी सर्व भक्षणे नाही स्पर्शणे मळासी श्रीराम. चंदन सुवासे दुर्गंध धुरे निंब कडू ऊस गोडीरे, ते जाळून आकार विकारे की जे वैश्वानरे आपना ऐसे श्रीराम. त्या अग्नितत्वाचं वर्णन नाथ महाराजांनी तत्कालीन भाषेमध्ये अत्यंत सोपं करून सांगितलं, पण आपल्यासाठी पुन्हा आनंदाची पर्वणीच. 16व्या शतकातली भाषा आता 25व्या शतकात आपण पाहायला, पण त्याच्यात गेली अनेक वर्ष इंग्रजीचा प्रभाव. धड इंग्रजी बोलता येत नाही, धड हिंदी सांगता येत नाही, तेरेको बेरको आपली हिंदी. मराठीच्या बाबतीत अर्धी हे अर्धी ती, म्हणजे मराठीतले काही गोष्टी सांगायच्या तर इंग्रजीचेच कन्सेप्ट समजतात. इतके सोप्या इंग्रजीत सांगू, मोठ्या मराठीत सांगू का म्हणायचं, आणि सगळं इंग्रजीत सांगितलं की समजतं. असे भाषेचा सगळा गोंधळ आहे. नाथ महाराज असं सांगतात की अग्नी हा अत्यंत दैदिप्यमान, अत्यंत तेजस्वी, आणि ते म्हणाले की त्याला हातामध्ये धरणं तर खरंच फार अवघड, फार अवघड. तसा योगी संत नाथ महाराज म्हणाले भगवत भावाने, भक्तीच्या तेजाने अतिशय दैदिप्यमान तेजस्वी असा दिसत. काय सांगू तुम्हाला, 13 कोटी जप करणाऱ्या आल्या म्हणजे, पण अनुभवच महाराज म्हणजे इथे यायच्या आधी काय योजना असती बघा. त्यांचा फोन आला, एक माऊली आहे 13 कोटी जप, मस्त बैठक आहे नामाची, अत्यंतिक श्रद्धा. 13 कोटीचा आपण मेसेज टाकला, तर माऊली कुठेतरी दुसरीकडे राहतात, नांदेडमध्ये, आणि त्यांचा फोन आला, तिथे तुम्ही सूचना टाकली म्हणून आम्हाला महत्व कळा वगैरे वगैरे झालं. आणि आपल्या घरी आपल्या सद्गुरूंच्या समोर बसल्या, रात्री 10 वाजता स्नान करून झोपायला बसल्या. त्यामुळे महाराजांकडे पाहत होते, एक एक नाम नाम महाराज, नाम महाराज असा मी अभ्यास करायला लागले, नाम घ्यायला लागले, आणि महाराजांची तेजस्विता इतकी वाढली
एवढं तेज महाराजांवर मला दिसायला लागलं म्हणाल्या की काय सांगू. मी आसन थोडं मागे घेतलं. ज्या महाराजांचा मी जवळ घ्यायचे, ज्या महाराजांना स्पर्श करायचे आनंदाने, थोड्या थोड्या वेळाने येऊन पाहायचे, महाराज तुम्ही किती छान, मला तुमच्या पायाला स्पर्श करा वाटतो, तुमच्या हाताला स्पर्श करा वाटतो आई म्हणून. असं मी ज्यांच्याशी नित्य करत होते त्या महाराजांची तेजस्विता त्या जपानी रात्री 11:30-12च्या दरम्यान त्यांनी सांगितलेला प्रसंग त्यांच्या शब्दात सांगतो बरं, माझं मनाचं काय सांग. आता जो विषय निघाला ना की तो योगी, तो संत, तो सद्गुरू कसा अग्नीसारखा, तर त्या म्हणाले की ज्या सद्गुरूंना मी रोज स्पर्श करत होते ती तेजस्विता मला अशी वर डोळे करून पाहता येत, एवढे तेजस्वी महाराज दिसायला लागले. स्पर्शच करू शकत नव्हते महाराज. आणि मी माझं आसन मागे घेऊन दुरून महाराजांना, नाही महाराज मी आता तुमच्या जवळ येतो. आणि ग्रहण संपलं, स्नान वगैरे करून पुन्हा कृतज्ञतेचा एक माळ करावी, 1000ची म्हणजे 10 माळ म्हणून पुन्हा जपाला बसले. महाराज शांत झाले. मग महाराजांच्या जवळ गेली, महाराजांना नमस्कार केला, महाराजांच्या तसबिरीला स्पर्श केला, तेव्हा मात्र शांत. काय माहित नाही म्हणाले, ग्रहणाच्या पर्व काळामध्ये ते माझ्याकडून काय नाम करून येते आणि नुसतं नाम आणि ते नाम आणि ते नाम आणि ते पाहता 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 त्या मूर्तीतून, त्या तसबिरीतून जे तेज प्रगट झालं म्हणाले. मला हे आता इथे आल्यावर सुद्धा हे काही ठरवलेलं नाही. नाथ महाराज सांगतात, अवधूत जे सांगतात की तो योगी कसा आहे, तो संत कसा आहे, तर म्हणाले अग्नीसारखा आहे. पण ते तत्व आपल्याला काय दिसत नाही, का दिसत नसेल म्हणाले. संपूर्ण आयुष्यभर अर्जुनाबरोबर भगवंत राहिले, पण विश्वरूप दर्शनाच्या वेळेस अर्जुनाची काय गांभीर्य उडाली आपण भागवतामध्ये ऐकलं. शेवटी तो म्हणला बाबा नाही पळून जातो, अरे पळू नको म्हणले, थांब तुला दृष्टी, तुला हे विश्वरूप दर्शन, खरं माझं स्वरूप नाही कळणार. योगी संत काय दैदिप्यमान असतो, त्याला अग्नीचं स्वरूप का म्हटलं जातं. नवे नवे तो परब्रह्म तत्वच या विश्वातला पंचमहाभूत हा त्यांनी तयार केलेला एक छोटा भाग आहे, त्यातला एक छोटा भाग अग्नी, पण तो अग्नीसारखाच. सद्गुरु प्रल्हाद आता गोष्टीत गोष्ट मला सहज सुचते म्हणून सांगतो की खरंच त्यांची कृपा आहे. एक तर तो परमात्मा नरजन्म घेतो आपल्यासाठी, सौम्य रूप आपल्याला कळेल असं, इतकं कळेल की आपण लक्षच देत नाही, इतकं सौम्य होतो. सद्गुरु प्रल्हाद महाराजांनी देह ठेवला आणि एक तरुण मुलगा महाराजांचा शिष्य, महाराजांवर प्रेम करणार. त्याला असं वाटलं की महाराजांच्या तसबीर, तेव्हा महाराजांनी देह ठेवला, महाराजांच्या तसबिरीच नव्हत्या, कारण महाराजांनी आयुष्यभर रामानंद महाराजांच्याच तसबीर, तेच घ्या स्वतःची तसबीर. पण महाराजांचे फोटो ज्यांच्याकडे होते तेव्हा काही फोन नव्हते, हे नव्हते. एक गृहस्थ खामगावला होते, त्यांच्याकडे महाराजांच्या केलेल्या तत्कालीन फिल्म्स होत्या, खूप फोटो होते. आता हा तरुण मुलगा त्यांच्याकडे जाईल, मला ते फोटो द्या, मी सगळ्यांना वाटतो, मला द्यायचे आहेत, मी चांगले डेव्हलप करतो वगैरे वगैरे. आता याचं लहानपण म्हणा, त्यांचं मोठेपण, याच्यात काही त्यांनी काही ते दिल्या नाही. त्याला खूप वाईट वाटत. आपल्या सद्गुरूंचे मला माझा काही त्याच्यात हेतू आहे का. खामगावला त्यांनी काही दिल्या नाही, हा खूप चिडला, रागावला. पण रागावला पण तरुण मुलगा, आपला मागे तो निलेश्वर, त्याचा मोठा भाऊ विवेक म्हणून, तो आपल्या महाराजांचा अनुग्रह खामगावला, तो त्याच्याकडे गेला. दोघं मित्र खूप चिडचिड केली, काय लोक असं करतात, आपल्याला फोटोज देत नाही, आपला काय स्वार्थ आहे का, सगळ्यांना फोटो चांगले मिळायला पाहिजे, महाराजांची सीडी सगळ्यांना मिळायला पाहिजे, देत नाही, स्वतःची मालकी वगैरे वगैरे. खूप चिडलेला पाहून तो जो विवेक दादा होता, त्या विवेक दादाने काय केलं, अरे म्हणाले रागवू नको, चिडचिड करू नको, नाराज नको, चल म्हणले आपण आगाशे काका जाऊ. खामगावला आगाशे काका नावाचे फार मोठे सत्पुरुष, 6 फूट उंच, नाना महाराज तराणेकरांचे अनुग्रहित, सद्गुरु पदाला पोचलेले, अनेकांना ते स्वामी समर्थ आहेत असा दृष्टांत झालेले, पण ते स्वतः मात्र अगदी श्री महाराजांसारखे. आणि आपल्या खामगावच्या राम मंदिरामध्ये, प्रल्हाद राम मंदिरात
रोज दर्शनाला यायचे. महाराज ज्या ज्या वेळेला खामगावलायचे तेव्हा आगाशे काका त्यांच्या दर्शनाला प्रल्हाद महाराज यायचे. प्रल्हाद महाराज देह ठेवल्यावर सुद्धा आगाशे काका जोपर्यंत त्यांना चालता येत होतं तोपर्यंत रोज प्रल्हाद राम मंदिरामध्ये महाराजांच्या रामाच्या दर्शनाला यायचे. असे महान सत्पुरुष. आता त्यांची समाधी खामगावला आहे. त्या आगाशे काकांकडे मला सांगायचं काय, सद्गुरु हा दैदिप्यमान तेजस्वी अग्नीसारखा प्रखर असतो, पण त्याची प्रखरता त्याची तेजस्विता आपल्याला पोळण्यासाठी नसते. तो विवेक त्या तरुण मुलाला घेऊन आगाशे काकांकडे गेला आणि त्या मुलाने लगेच आगाशे काकांजवळ नमस्कार वगैरे केला. सगळी आपली मनातली खतपत, मला असं करायचं, मला महाराजांचे फोटो पाहिजे, असं सगळी आपली व्यथा सांगितली. त्याचा सद्गुरूंवरचा भाव, त्याची चिडचिड, त्याची तळमळ सद्गुरू कार्याची कळली. विवेकला म्हणाले, तू इथं वेळेस एक आसन टाक म्हणे आणि त्या जो मुलगा आला त्याला म्हणे त्याला माझ्या समोर बस, आसन टाक बस. आणि आगाशे काका त्याला म्हणाले, बळा मांडी घालून नाचनावर बस बस. आगाशे काकांनी त्याच्या डोक्याला फक्त स्पर्श केला 1-2 मिनिटं आणि 2 मिनिटात तो मुलगा समाधी अवस्थेत गेला. डोळे लावून शांत अवस्था. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली. त्याला समाधी अवस्थेत महाराज आगाशे काकांनी दिलं आणि विवेकशी गप्पा मारायला. असं आहे तसं आहे म्हणाले. 8-10 मिनिटं काहीतरी झाले असतील. पटकन त्याच्या डोक्यावर थापण मारली आणि तो जागी झाला. जागी झाल्यावर मला कशाला जागेवर आणलं म्हणाला. मी केवढ्या आनंदात मला महाराजांचं रूप दिसत होतं. म्हणाले, खरे महाराज सद्गुरू प्रल्हाद महाराज खरे काय हे मला तुम्ही दाखवता तिथे का थांबवलं. सज्जनो, तिथे आगाशे काकांनी जे उत्तर दिलं हे ज्यांनी ही गोष्ट पाहिली त्यांनी मला सांगितले. त्या विवेक देशपांडे ते म्हणाले, तुला काय दिसलं. ते म्हणाले, मला पहिल्यांदा सद्गुरू प्रल्हाद महाराज. ते कसे दिसले, या स्वरूपात दिसाले. धोतर घालून संध्येला त्यांच्या समोर होते. महाराज जप करत. पुढे 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 मग ते असे वेगळे दिसू लागले. वेगळे कसे, इकडे मारुती आहे, मग मग रामर आहे, मग मग तर ते म्हणाले असं पूर्ण विश्वामध्ये असे मोठे दिसू लागले. आणि मग मग तर तुम्ही थांबवलंच ना म्हणे मला. ते म्हणाले, त्याच्यानंतर ते विश्वरूपाचं दर्शन ते तुला सहन झालं नसतं म्हणून तुला थांबवलं. आणि मग त्याला समजून सांगितलं की हे धोतरावर बसलेले, सोहळ्यात बसलेले, कोट घातलेले, धोतर नेसून कोट आणि पेटात खुर्चीवर बसलेले, हे म्हणजे प्रल्हाद महाराजांचं तुम्हा आम्हाला कळावं म्हणून रूप आहे रे बाळा. कशाला त्या फोटोंच्या चुलीच्या मागे लागतो. तुझे प्रल्हाद महाराज म्हणजे हा एवढा देह नाही, ते परमात्म तत्व आहे, ते परब्रह्म तत्व आहे, ते विश्वव्यापी आहे. ते तुला सहन नाही होणार. इतकं साधं. मला सांगायचं काय, इथे जो संदर्भ आलाय तो सद्गुरू, तो संत महात्मा, तो योगी अवधूत सांगतायत कसा असतो. म्हणाले, अग्नीसारखा तेजस्वी, अग्नीसारखा दैदिप्यमान, त्याला हातात धरू शकत नाही. ही त्यांची कृपा आहे सज्जनो. ते सौम्य रूप आपल्याला कळेल इतकं सामान्य रूप घेऊन आलेत ते. इतके वर्ष लोक त्यांच्या देहात जवळ राहिले, अगदी देहात राहून त्यांचा अनुग्रह न घेतलेले. इतकं सामान्य त्यांना वाटलंच नाही. हे आमचे काका, हे आमचे आजोबा, हे आमचे तमके, अशी माया संत महापुरुष टाकतो. इतके छोटे नाहीत आपले सद्गुरू. आपले सद्गुरू काय आहे याची जाणीवच नाही. आपण सहनच करू शकत नाही. ते आईच्या रूपात, ते बाबांच्या रूपात आहे म्हणून आपण बरं, पण ते आल्यामुळे काय आपण जास्तच हक्कोबाच आणि त्यांची किंमतच कळत. सगळ्यात मोठी गोष्ट काय, की ते जे रूप घेऊन आले त्याची किंमत आपल्याला जन्मभर कळत नाही. म्हणून त्या पदामध्ये दासराव लोगावकरांनी म्हटलं, आम्हा सांगून शेवटी थकत पाडूनी नामामृता पाजे, सर्वही झाले आता कळले की त्यांची वरवर नव्हती माया. ध्यान कळेना, आपली अवस्थाशी ध्यान कळेना, ज्ञानाची नाही. पाहू कसे गुरु राया, उभाडली ही चरणावरून निर्जीव सारी काया. ध्यान कळेना, ज्ञानाची हा काय सांगायचं. हे अग्नितत्व
त्यांच्यामध्ये त्यांनी ठेवलंय. पण ते आपल्याला जवळ घेताना आपल्याला पोळू सुद्धा देते, पोळू सुद्धा नाही का. एखाद्या घरातली आई असते, बाहेर फार मोठी ऑफिसर असते, तिला सगळे लोक घेतात, IPS वगैरे असते, पण तीच IPS इतक्या सगळ्यांना सिंगम सारखी वाटणारी जेव्हा घरी लेकराच्या बरोबर येते, लेकराला काय असतं, ते लेकरू आईशी कसं वागतं, अशी परिस्थिती तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाची. म्हणून या सद्ग्रंथाचं वाचन सगळ्यांना आपल्याला कळतं. नाथ महाराज सांगतात, अहो म्हणाले, स्वयंभू तेजाने दैदिप्यमान असलेला तो योगी म्हणाले भगवत भावाने पूर्ण भरलेला असतो. पण सामान्य सूरनरांना त्याचं महत्व कळत. म्हणून कायम लक्षात ठेवा की अरे माझा बाप फार मोठा आहे, मला कळत नाही, मी त्याच्याशी त्या भावाने वागतो, पण तो फार मोठा आहे आणि तोही माझ्याशी आईच्या भावाने. आणि पुन्हा एवढे सगळे असलेले महाराज काय म्हणतात, अरे माझ्याशी तुम्ही कसं वागा, माझ्याशी तुम्ही कसं बोला, तुमच्या आईशी बोलता. काय त्यांच्या त्या तत्वाची, त्या सद्गुरु तत्वाची की तुम्हाला काय सांगू, काय दयालुत्व आहे, काय कृपा सिंधुत्व आहे त्यांचं आपल्यासाठी. की नाही, हा जीव माझ्याकडे आला ना, याचा उद्धार झालाच पाहिजे, हा माझ्या जवळ काय करायला पाहिजे, हा माझ्यासारखाच आहे, पण याला कळत नाही. याच्यात सुद्धा जी माझ्याकडे जे ज्ञान आहे, माझ्याकडे जे आत्मस्वरूप आहे, तेच आत्मस्वरूप याचं आहे, याला कळत नाही. सांगून नाही, प्रपंचामध्ये आपण पाहतो, इतक्या ट्युशन लावा, कपडे आणा, हे करा, अरे अभ्यास कर, अरे अभ्यास कर, वा मग मार्गाला जाऊ नको, आई वडील सांगतात पण ऐकत नाहीत. त्यावेळेला त्या आई बाबांच्या आतड्याला जो पीळ पडतो, त्याच्या कैक पटीने सज्जन संतांना आपल्यासाठी, अरे मनुष्य म्हणून, अरे तू भगवंत आहेस आणि तू असं करतोस, तू असा वागतोस, अशा तुझ्या भावना आहे, नको बरं, पुन्हा मिळणार नाही, गेला गेला हा नरदेह रे, असं वागू नकोस. म्हणून अशा दैदिप्यमान पुढे म्हणाले, हाती न धरवे खदीर अंगारू, तैसा योगिया अति दुर्धरू, तयासी न शके आवरू, माया व्यवहार. लाकडांमध्ये खैराचं लाकूड असतं, जाड असतं, भरलेलं असतं, आणि त्याचा निखारा जो असतो तो खूप वेळ प्रज्वलित असतो, मोठा असतो, जाड असतो, त्याचा कोळसाही मोठा पडतो. अशा खदीर अंगाचं म्हणजे अशा खैराच्या लाकडाचा निखारा जसा हातात धरवत नाही, तसा हा त्रिगुणात्मक मायेचा व्यवहार त्या योग्याला आवडून नाही. पुढे म्हणाले, अग्नीचं मुख हेच त्याचं पात्र असतं. पुढे म्हणाले ना, अग्नीची जेवी मुखची पात्र, तैसे योगियाचे उदर मात्र, ठेवा ठेवणे विचित्र, नाही पात्र गाठीस. अग्नीचं पात्र त्याचं मुख आहे, त्याच्या मुखात तुम्ही टाकलं संपलं, स्पर्शच व्हायचा होत एखाद्या गोष्टीला विषय अग्नीचा, क्षणामध्ये त्याला तो संपवून टाकतो. तसं म्हणाले, या योग्याचं मात्र उदर हे त्याचं पात्र आहे. महाराजांना म्हटलं, मला तुमचं पोट फार मोठं दिसतं. म्हणाले, एक काय सत्तांना विचारतील, मी म्हणलं ते म्हणले तुम्ही आईसारखं बोलत, काही बोल. थोरल्या महाराजांना, मला तुमचं पोट फारच मोठं, अरे म्हणले तुमच्या सगळ्यांच्या अपराध त्याच्यातच. केवढी शांती, केवढी विनयशीलता, केवढी लीनता, त्याही पेक्षा केवढी आपुलकी आपल्याविषयी. त्यांनी तो माझा आहे, काही बोल, काय बोलतात मुलं आईला लहानपणी, किती त्रास देतात, कोणत्या वेळेला देतात, कशा प्रकारे देतात, पण आई मात्र कधी त्याचा अवेर करत नाही. अगदी तसं नवे नवे त्याच्यापेक्षा जास्त सद्गुरू सांभाळतात. ज्याला आईची माया कळाली त्याला सद्गुरूंची करू शकतो. ज्याचा आईवर खरं प्रेम आहे तोच सद्गुरूंवर प्रेम करू शकतो. म्हणून महाराज म्हणाले ना, पहिल्यांदा तुम्ही काय करा, परमार्थाचं सोडून द्या, आपल्या प्रपंचामध्ये निस्वार्थ प्रेम करायचं, निस्वार्थ. हे किती जणांना साधतंय, हा आत्मपरीक्षणाचा विषय. पुढे म्हणाले, अग्नीने जे जे सेवन आहे ते जाळून आपल्या ऐसे करणे, या परी सर्व भक्षणे नाही स्पर्शने मळासी. अग्नीमध्ये जे जे आपण टाकतो ते सगळं भक्षण करून त्याची मलिनता काढून त्याला शुद्ध स्वरूपामध्ये असतो.
किती वेळेला तुम्ही सोनाराकडे जा, तुमचं गाठवलेलं आमकन दमकन ते आपल्या व्यवहार कायम बुडीचेच. हे करायचं ते मोडून ते असो. पहिल्यांदा घेऊन त्या सगळ्या सोन्याला म्हणतो चेक द प्युरिटी. बास 22 ग्रॅमचं 20 ग्रॅम शुद्ध निघालं, गेले 2 ग्रॅम. इतके व्यवहार येतात. पण ते सगळं सोनं अग्नी शुद्ध करतो. त्यातली मलिनता, त्याचं कॉपर, त्याचं काय असेल लोखंड, अमक दमक पित सगळं काढून शुद्ध सोनं जसं तो देतो तसं ते पुढे म्हणाले किती प्रकारचं आहे म्हणाले. चंदन सुवासे दुर्गंध धुरे निंबकडू ऊस बोडी रे ते जाळून आकार विकारे की जे वैश्वानरे आपणास. अग्नीमध्ये म्हणाले अत्यंतिक सुगंधी चंदन टाका, दुर्गंध असलेलं लाकूड टाका, कडुलिंबाचं लाकूड टाका, उसाचे चिपाट सगळा रस काढलाय त्याच्यातून, नुसते चिपाट आहेत पण ते उसाचे चिपाटे असले तरी सज्जन हो गोड आहेत. पण ते जेव्हा अग्नीमध्ये टाकले जातात त्या सगळ्यांना म्हणाले आपल्यासारखं हा अग्नी करून टाकतो. तसं योगी आता पुढे म्हणाले तैसा योगी जे अंगीकारी ते आत्मदृष्टी निर्धारी दोष दौडून या दुरी मग स्वीकारी निजबोधे. मग स्वीकारी निजबोध. वा, ते म्हणाले अगदी जसं तो अग्नी करतो ना म्हणाले हा तर ब्रह्मज्ञानी सत्पुरुष, हा योगी, हा संत, हा सद्गुरु सगळ्यांना सज्जनांना तर घेतो. महाराज म्हणाले ना मला व्यसनी माणसं फार आवडतात, नास्तिक माणसं मला बऱ्यापैकी प्रिय आहेत. फार सोपं आहे म्हणले, उलट पुन्हा म्हणले सोपंच आहे. तर नास्तिक माणसाचं वैशिष्ट्य त्याच्या आयुष्यात काही वाईट घडलं तर तो कधीच म्हणत नाही देवानी वाईट केलं. आणि अखंड पारायण करणारे, माळाच्या माळा चराट्यासारख्या ओढणारे आपण श्रीराम श्रीराम असे थोडं काहीतरी होऊ द्या, पोरगी यांची नापासू द्या, पोरगा नापासू द्या, पोराचा नंबर लागू देऊ नका. बापरे, महाराजांवर फक्त सुप्रीम कोर्टात पिटिशनच दाखल करायचं राहिलं. शांतपणे महाराज काय महाराज इतका जप केला, 13 पारायण केले, हिचा एक सब्जेक्ट राहिला, तिनं डोळे उघडून पुस्तकच पाहिलं नाही, ते कोणाला सांगा. पण नास्तिक माणूस कधी देवाला दोष देत नाही. आस्तिक मात्र पहिल्या क्रमांकावर काही जर महाराज तुम्ही असते देवा आम्ही कुला धर्म कुलाचारण पक्षण श्राद्धन सोहळ्यात होऊन 3 उड्या मारून गेले आणि आमचा पोरगा नापास झाला. काय देवा तुझ्याकडे न्यायच नाही. अत्यंत दयाळू असलेल्या देवाला अन्यायी म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये खेचायला कमी करणार नाही. तो येत नाही म्हणून बऱ्या कठडे. तो जर आला असता तर तिथे भगवंताला नेणारे सत्पुरुष आपल्या भारतामध्ये आजही असं काम करणार. म्हणून ते म्हणाले की त्या योग्याकडे, त्या संतांकडे जो पण कोणी जाईल, हे उदाहरण जे सुगंधी चंदन किंवा कडू किंवा उसाचं पाचट, हे सगळं ज्याचं संपलंय आता. पाचट म्हणजे काय, त्याच्यातला सगळा काढून घेतला रस, पाचट राहिलं, त्याला सुद्धा अग्नी स्वतःसारखा करतो. तसा योग्याकडे कुणीही गेला आणि कधीही गेला, फक्त सूत्र आहे त्याने त्याच्याकडे जावं. त्याच्याकडे आनंदी भाव नसला तरी संत महात्मे काय किती उदाहरण सांगा, किती उदाहरण. एक कृपा दृष्टी, कालचं जे वाक्य होतं ना सज्जनो, योग्याची संताची भेट होणं भाग्यात. काही वर्षांपूर्वी खारकर नावाचे एक ग्रस्त पुण्याला राहतात, त्यांची माझी भेट झाली. हे खारकर आपल्या बाबांचे शिष्य म्हणजे ब्रह्मर्षी कस्तुरी शास्त्रींचे अनुग्रहित शिष्य. ते म्हणाले मी संभाजीनगर वरून सावरगावला जाण्यासाठी परतूरला रेल्वेने प्रवास करतो. प्रवास करत असताना माझ्या बाजूला मुंबईवरून एक व्यक्ती बसली होती. ती मुस्लिम होती, पण एकूण त्यांचं वागणं, पोशाख
सगळं सोफॅस्टिकेटेड होतं. अतिशय सद्ग्रस्त असे मला वाटले, जरी मुसलमान असतील तरी. आणि सहज आम्ही जवळजवळ बसल्यामुळे आमच्यात संवाद सुरू झाला. आणि साधारणपणे सामान्यपणे ज्या आपल्या गप्पा सुरू असतात त्या आमच्या सुरू झाल्या. तुम्ही कुठून बसलात? ते म्हणाले मुंबईवरून. ते म्हणाले मी तर संभाजीनगरवरून बसलो होतो. तो म्हणाले तुम्ही कुठे? त्यांनी मला विचारलं तुम्ही कुठे झाला? मी म्हणलं मी आप कहाँ उतरे? ते म्हणे मी परतूर उतरा. ते मुझे भी परतूर जाना है. गप्पा सुरू झाल्या. गप्पा सुरू झाल्यानंतर मग ते म्हणाले परतूरून तुम्ही कुठे चालला? तर ते म्हणाले हे खारकर त्यांना सांगत होते की माझ्या सद्गुरूंचं ठिकाण आहे, मला आष्टीला जायचं. आष्टीवरून तिथून सावरगाव नावाचा आश्रम आहे, तिथे माझे सद्गुरू होते, आता ते देहात नाहीये, त्यांच्या दर्शनाला मी चाललो समाधीचे वगैरे. ते म्हणे तुमच्या सद्गुरूंचं नाव काय? ती मुस्लिम व्यक्ती विचार. ते म्हणाले यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे म्हणून होते, वेदांचं कार्य वगैरे. आता तो आस्थेने चौकशी करत होता म्हणून ते म्हणाले मी सगळं झालं. आणि हे सगळं ऐकत असताना त्या मुस्लिम व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळा आदराचा भाव मला दिसायला लागला. आणि मग ते म्हणाले मैं आपको एक किस्सा बोलू क्या? तरी खारकर म्हणाले हो सांगा. आणि ती मुस्लिम व्यक्ती सांगू लागली की तुम्ही ज्या सत्पुरुषाचं, ज्या संताचं नाव सांगायला लागला, तर म्हणाले आम्ही काही वर्षांपूर्वी परभणीला राहतो. आता दुबईला माझा फार मोठा व्यवसाय आहे, मी दुबईला स्थायिक झालो. पण माझं घर इथे परभणीला, माझे काही नातेवाईक परतूर परभणीला, त्यांना भेटण्यासाठी म्हणून गेलो. पण मी परभणीला एका कॉलनीमध्ये राहत होतो. आणि नेमकं खूप वर्षापूर्वीची गोष्ट, आमच्या बाजूला एक ब्राह्मण ग्रस्त राहतो आणि त्यांच्या घरी तुम्ही जे सांगता ते सत्पुरुष कस्तुरे शास्त्री त्यांच्याकडे एक दिवस आले. आणि दुपारची वेळ होती, भोजन प्रसादाला असं म्हणाले. ते त्यांचं घर सुद्धा खूप छोटं होतं म्हणाले, असं दार आणि दाराच्या अशी ओसरी किंवा त्यांची बैठक होती. आणि बरेच लोक भोजन प्रसादाला बसले. त्याच्यात कस्तुरे शास्त्री भोजन प्रसादाला असे सोहळ्यामध्ये बसलेले होते. आणि सहज त्यांच्याकडे एवढे ते दारात आले की त्यांचं स्वागत, त्यांचे पाय धुतले गेले. म्हणे बाद में तुम्हारे वो जो करते बोले साहब ऑप्शन वगैरह वो सब किया, बाद अंदर लेके गए, फिर कुछ तो भी उनका चल रहा था बोले. और बाद में उनको खाना खाने को सामने बैठे थे, तो हम जस्ट बोले देखने को वहां पे. आम्ही फक्त त्या अंगणातून दुरून पाहत होतो. आणि त्यावेळेला त्या तुमच्या सद्गुरूंनी बाहेर थोड्या वेळ असं पाहिलं, बस थोड्या वेळ तो मैं खडा था. एक 2-4 सेकंदासाठी त्यांची माझी नजरानजर झाली. मी आपलं निघून गेलो. ते पाहिल्यावर थोड्या वेळ पाहिलं, मग चला आता आपण तिथे जेवायला लागले. आपण विचार म्हणून अंतर किती असेल बघा, हे इथे जेवायला बसले, त्या अंगणाच्या तिकडे तो मुस्लिम व्यक्ती उभी आहे. बाबांनी क्षणभर पाहिलं. बाबांना काय कळलं असेल काय माहित नाही, कोणत्या दृष्टीने पाहिलं काही माहित नाही. तेव्हा निघून गेलो. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून अभक्ष भक्षण करण्याची वासना त्याच्या भाषेत तो म्हणला वो नॉनव्हेज खाना ही मिला. धीरे धीरे वो हमारे घर में पूरे सब लोग. पण ते म्हणाले की आम्ही आमच्या शेजारून ते ऐकू यायचं म्हणाले सकाळी विष्णू सहस्त्रनाम वगैरे. आज आम्ही आमच्या दुबईच्या घरी रोज विष्णू सहस्त्रनाम ऐकतो. म्हणाले एका संतांच्या कृपादृष्टीचा काय असतो, त्या कृपादृष्टीमध्ये असलेला अग्नी तुमच्यातले सगळे दोष काढून टाकतो आणि तुम्हाला कळत सुद्धा. आपणच्या चरित्राला जे नाव दिलं तेजाचं आहे, पण चांदण नाही का. मार्तंड जे तापली, मार्तंड जे तापली, मार्तंड आहे पण तुमच्यातले दोष जाळण्यासाठी नाही का. एका संतांचा नुसती कृपा दृष्टी. मी तुम्हाला मागे म्हणत होतो परवा बाबांच्या चरित्रात, बाबा 3 महिने शेवटचे 3 महिने संभाजीनगरला त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव दादांकडे. आणि त्या
रूम मध्ये जेवढ्या वेळ बसवेल, साधारण 3-4 तास बाबा जप करत बसायचे. मग म्हणायचे अरे मला मग त्यांची सेवेकरी सचिन ऋषिकेश त्यांना झोपवायचं. पण जोपर्यंत बसायचे तर असा असा पर्यंत होता, समोर होती खिडकी आणि त्या खिडकीच्या पलीकडे एक मोठा 10,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट. तिथे सगळे लोक शेण आणून टाकायचे. 25 वर्ष आम्ही स्वतः पाहिलं की तो शेणाचा उकंडाच होता. बाबा 3 महिने असं सहज बाहेर गेले की नजर तिथे पडायची. बाबा संभाजीनगरहून सावरगावला आले, बाबांनी देह ठेवला. 6 महिन्यामध्ये त्या 10,000 स्क्वेअर फूटच्या प्लॉटवर श्रीराम अपार्टमेंट नावाची अपार्टमेंट. काय संतांची दृष्टी जिथे पडते, संत जिथे राहतो ना ते सगळंच तो पवित्र, तिथली सगळी मालिन्यता काढून टाकतो. तिथला मळ कलिमल जो आहे ना तो सगळा काढून टाकतो. मग तो केवळ जीवाच्याच बाबतीत नाही, स्थावर जंगमाच्या बाबतीत सुद्धा. म्हणून संत, मी म्हटलं तुम्हाला की बाबांच्या 95व्या वाढदिवसाला गणेश्वर शास्त्री म्हणाले की आज तुम्हाला बाबा इथे नुसते पहुडलेले किंवा बसलेले दिसतात म्हणाले. पण एक सत्पुरुष जेव्हा एका ठिकाणी नुसता बसून जरी राहतो तर त्याच्या बाजूच्या 100 किलोमीटरच्या परिघामधल्या सगळ्या प्राण्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था याच्या पुण्याने, याच्या अस्तित्वाने होत असते. गणेश्वर शास्त्री सारखे अत्यंत विद्वान, शास्त्राचे गाढे अभ्यासक असलेले जेव्हा सांगतात तेव्हा तर आपण विश्वास ठेवू. मग याचा काय करायचं, तर हा सगळा नंदादीप तुमच्या माझ्या घरी लावून तो राहील का? नक्की एकदम तेवढं साधणार नाही. पण सध्या हो नाम नाम नाम. आणि त्याच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो की ही सगळी नामाची सवय लागण्यासाठी अखंड अनुसंधानाची गरज आहे. आणि पुन्हा नम्रतेने सांगतो, हे अखंड अनुसंधान कसं साधावं. आपण अनेक वर्ष हे करतो आहोत, सांगतो आहोत ते की प्रत्येक गोष्ट त्यांना सांगा, प्रत्येक. त्यांनी काय होतं, खऱ्या अर्थाने माणसाला सांगा. दुसरं ते अखंड अनुसंधान आणि अखंड नाम आपल्याला साधण्यासाठी कशी मदत करतं. माझ्या वाचनात आज आलं एका सत्पुरुषाचं, त्यांनी अनुसंधान आणि नामाच्या बाबतीत काय सांगितलं, झोपेतून तुम्हाला पटकन जर उठवलं तर उठल्याबरोबर तुमच्या मनात पहिले पाहिजे की मी कशासाठी जगतो, मी कशासाठी उठलोय, नामासाठी. एवढी तीव्रता ते म्हणाले तुमची आहे का? नाही. मग कामाला लागला का? बहुताही का? आयुष्याचा भरोसा नाही, म्हणून शक्य तितक्या त्वरेने आणि तळमळीने, तळमळ तेव्हा दिवस रात्र ध्यास पाहिजे. हा चातुर्मासाचा काळ आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत अभ्यासाचा आहे की आत्तापासून सुरू करणं गरजेचं आहे. तुम्ही नाम 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 नामासाठी जगायला सुरुवात केली ना की ते नाम तुमच्या प्रापंचिक जबाबदाऱ्या इतक्या सहजतेने हाताळतो. काय सांगू, काय त्या नामाच्या, नाम म्हणजे सद्गुरू, नाम म्हणजेच परमात्मा आहे. त्याला काय जड आहे मला सांगा. जो सगळ्या विश्वाला चालवतो त्याला तुमचा प्रपंच करंगळीला धरल्यापेक्षा सोपं आहे. जो हमाल समजा क्विंटलचे पोते उचलतो त्याला 10 किलोचं वजन इथून तिथं किती सहजतेने. ह्या जर व्यवहारात आहे तर परमार्थामध्ये नाही कसं. आणि म्हणून हे सगळे दोष जळून जाण्यासाठी अखंड ती ज्योत आपल्या अंतरंगात सजनो आपल्याला जागृत ठेवायची. नंदादीप 2 ठेवायचे, एक बाह्य देवघरातला आणि एक नंदादीप लावलाय. नाम सुरू आहे, नाम सुरू आहे. थांबलो, अरे टाका. नंदादीपात तेल कमी झालं किंवा ती वाद जर गुळ दिसायला लागला तर आपण कसं पटकन दोन ते त्यांनी काढून टाकतो, पुन्हा तेल टाकतो, पुन्हा ते व्यवस्थित करतो दिवा. असा नंदादीप घरात राहिलो. तोच नंदादीप मला माझ्या या घरात लावायचा. हे घर आणि या घरानेच, या साधनेने, या साधनाने सज्जनो आपल्याला ते साधायचं. निजधामाला जाताना तो नंदादीप अखंड प्रज्वलित ठेवतो. हे साधण्यासाठी हा सगळा अभ्यास आहे. आणि ते म्हणतात की योगी संत महात्मा जे काही स्वीकारतो त्यांनी आपल्याला स्वीकारलंय, हे लक्षात घ्या. अनुग्रह म्हणजे काय? अनुग्रह म्हणजे काय सांगा तुम्हाला. ते म्हणाले अनुग्रह म्हणजे मी तुम्हाला नाम घे अशी आज्ञा केली आहे, तुम्ही करता का?
आता शांतपणे विचार करा, आपण आज्ञेचं पालन करतोय का आज्ञेचं उल्लंघन करतोय? हा ज्याने त्याचा अनुग्रह, याचा सोपा अर्थ तुम्हाला तुमच्या सद्गुरूंनी नाम नाम आणि नामच घ्यायला सांगितलं, ते तुम्ही किती अखंडपणे घेता. प्रगतीला एवढा वाव आहे आपल्याला, एवढी प्रगती करावी लागणार आहे. म्हणजे आपणही त्याच्यात होतो काही वर्षापूर्वी. आता अनुग्रह 25 वर्ष झाले. बापरे, जीजी महाराज आपण पाहिलं, बापा महाराज आमच्या घरी येत होते. मग म्हणलं जीजी मायचा हे पुण्यतिथी उत्सव असतो 13 दिवसात 13. कुठं? साखरखेड्यात. कधी असतो? नामाचा संकल्प स्नान झालं की मग पुन्हा दुसऱ्या दिवशी साखर. ही आपली अवस्था आहे. जीजी मायला पाहिलं, महाराजांना पाहून उपयोग काय? काय वाटत असेल त्यात? नाही, आपली मुलं ते जबाबदार, अभ्यास न करणारी, चांगलं न वागणारी, व्यसनी जर निघाली तर त्या आई बाबांना काय दुःख होत असेल? त्याच्या कैक पटीने जास्त दुःख त्या सद्गुरूला, त्या भगवंताला. म्हणून भगवान गोपालकृष्ण उद्धवाला सांगतात, खरं म्हणजे भगवान गोपालकृष्ण परब्रह्म, त्यांचा तो परमसखा आणि ज्ञानी हो, त्याला काय सांगायची गरज? हे सगळं आपल्यासाठीच आहे. आपण उद्धव नाहीतच, पण त्या भगवंताला आपल्याला उद्धव करण्याची इच्छा आहे. आणि होईल का ते आपल्यावर अवलंबून. त्यांनी विवेकाची शक्ती आपल्याला दिली, मनुष्य देह दिला, त्याच्यात एक विशेष गोष्ट दिली, बुद्धी दिली. नंबर 2 ची महत्वाची गोष्ट दिली, वाणी दिली. आणि बुद्धीने विवेक करता येतो, वाणीने ना. रामानंद महाराज कितीतरी वेळा त्या जालन्याच्या राम मंदिरात काम सुरू असताना चिडायचे, अरे नुसता का बसा, जीभ दिली ना, वाया का घालतो वेळ? जीभ दिली ना तुला भगवंतानी, वाणी दिली ना, मग ती नुसती कशाला ठेवतो? चल म्हण, म्हण ना, घे मा, घे मा. इतका आग्रह. एकच वाक्य माणसाला त्याची वृत्ती बदलण्यासाठी काम करू शकतो सगळं. एक कुठलंही या सगळ्या सद्गुरूंचा. मला जीभ दिली ना, मला नरदेह दिलाय ना, मला बुद्धी दिली ना, मला विवेक करता येतो ना, माझ्या सद्बुद्धी जागृत होते ना नामाने, ते अपेक्षित आहे. ते म्हणाले, एकदा त्याने स्वीकारलं, महाराजांनी खरंच स्वीकारलं. आपणच विचार करा, जेव्हापासून उपासनेला आणि नामाला यायला लागलो, तेव्हापासून पहिल्यांदा जर काही झालं असेल तर आपल्याला आपल्यातला आळस कळाला, आपल्यातला दोष कळाला. आणि सगळ्यात मोठा दोष तोच आहे, आळस. करून पाहून काम झालंय ना, थोडं अंग टाकतो, मग जप करतो. पण जप करून अंग टाकतो ते म्हणाले, तो संत महात्मा, तो योगी पहिल्यांदा तुम्हाला स्वीकारतो, आणि स्वीकारल्याबरोबर तुमच्यातले दोष काढायचे, संपवायला सुरुवात, नाही का? 15 दिवस एखादी बाई गावाला जाईल, नवरा एकट्या घरी आल्यानंतर जो सिंक मध्ये डोंगर आहे, पटकन येते खरी माऊली, हातपाय होती, कंबर पदर खोसते की सर 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 2 तासात त्या उखंड्याचा राजमहाल करते, मंदिर तयार करते. ती शक्ती त्या लक्ष्मीमध्ये, त्या घरच्या लक्ष्मीमध्ये, ती जसं करते ना, त्याच्या आधी सद्गुरू तुमच्यातले दोष काढतात. फक्त त्या संतांच्या सहवासात जाणं गरजेचं, त्या मार्गावर चालणं गरजेचं नाही. काही दिलेले नाही, हा वाम मार्ग आहे, या मार्गाने नाही, हा आनंददायी आहे, नाही का? या मार्गाने जायचं. ते म्हणाले त्याच्यातले दोष काढून टाकतो. आणि दुसरं म्हणाले, आत्मभावाने, आत्मभावाने त्याला त्याचा स्वीकार करतो. नाही, तू आणि तुला माझ्यासारखं मला करायचं. महाराजांची तीच अवस्था. म्हटलं तुम्हाला त्या एकच गोष्ट आहे, पण तिचे वेगवेगळे आयाम मला तुम्हाला दाखवायचे. नंदू मामाने तो प्रश्न विचारला, महाराज 13 कोटी युद्धाला रामाचं दर्शन होईल का? तर म्हणले, अरे नाही, राम व्हायचंय म्हणजे ते स्वतः झालेले आहेत ना राम. तुला राम व्हायचंय म्हणजे ते कसं व्हायचं? नाही का? तुला राम व्हायचंय. आणि ते नंदू मामाला जेव्हा सांगतात तेव्हा प्रत्येकाकडनं त्यांची, नाही, मला रामाचं गुणगान का, त्याचं चरित्र का म्हणाले, ते स्वीकारायचंय, ते आपल्याला आचरण करायचं. आणि तो आत्मभाव
संतांच्या ठिकाणी अशा पद्धतीने असतो. पुढे म्हणाले, जे भोग्य आहे, भोग्य जे भोगू जाये, तेथे आत्मप्रतीत आहे, भोगता तद्रुपची होय, हा भोगू पाहे योगी. म्हणलं तुम्हाला भोग कशात महाराजांचे, संतांचे, योग्यांचे, जिथे जे येते. आज पंचपक्वान्न तरी आनंदी, उद्या म्हणले बाई माय भाजी भाकरी चालू तरी आनंद. महाराजांना म्हणे, महाराज तुमची हत्तीवरून मिरवणूक करा. अरे ते म्हणजे काय करायची या देहाची, हत्तीवरून काढायची? तुम्हाला काढायची का? काढा. त्यांनी काढली म्हणून आनंद नाही काढली म्हणून कुणाला म्हणलं तुम्हाला एवढा मोठा उत्सव झाला अकोल्याचा. विचारलं की किती तुमचे शिष्य असतील? म्हणले 4-5. एवढ्या मोठ्या ग्राउंड मध्ये बसायला जागा नव्हती अकोल्याला 1973 साली मार्च महिन्यात. मला म्हणले 4-5. कशाचाही मोह नाहीच. सगळं संपूर्ण जीवन दैदिप्यमान आहे, प्रज्वलित झालेलं आहे, आनंदाने ब्रह्मज्ञानाने प्रज्वलित झालेलं महाराजांचं जीवन सजवलं. तसा योगी म्हणाले, जे भोग ते जो भोग भोगायला जातो तिथे सुद्धा त्याला ती आत्मप्रचिती. हे मी दृष्टा दे, सगळं काही दृश्य नाही, दृष्टा नाही, काहीच नाही. ती त्रिपुटी नाहीच. सगळं जिथे तिथे तो भगवंत आहे. आणि तो भगवंत कोण आहे? तर मीच आहे, फक्त सांगत नाही महाराज. कधीच नाही, कधीच सांगितलं. पुढे म्हणाले, त्यामुळे तो भोगता, ते म्हणाले ना, भोगता तद्रुपची होय, हा भोगू पाहे योगी. आपल्याला दिसतंय महाराज त्यांना काहीच नाही त्याच. म्हणलं तुम्हाला ते, महाराज तुमची सोन्याची तुला होईल का? भोग असेल माझा तर होईल. नाही व्हावं करणारे का कोणी? आपल्यासारखं विचार द्यावं, तुमचा फोटो द्यावर, नुसतं आपल्याला विचारावं तुमचा एक फोटो द्या. 3-4 प्रकारचे फोटो काढून याचा कोणता देऊ, पूर्ण देऊ का? नाही, तुमचा पुतळाच उभारायचा. महाराजांची एवढी मोठी मिरवणूक निघाली, हजारो लोक आनंदाने महाराजांच्या हातातली माळ आणि महाराज नामामध्ये गुंग झालेले. त्यामध्ये समोर कोण आहे, किती लोक आले आपल्या उत्सवाला, आपला जन्मोत्सव आहे. मला फार फार हे वाटतं की जगाकडे पाहण्याचाच मोह या सत्पुरुषाला नव्हता. पण इथेच नाही, तसेच ब्रह्मचैतन्य महाराज, तेच रामानंद महाराज, तसेच आनंद सागर तर सगळ्यात होतो. आपल्याला जर कोणी विचारलं समजा त्याचा पक्षपंध नुसतं तिथीला येता का, आबा, आणि महाराजांच्या बाबतीमध्ये बाबा, काय किती कुठलीच अपेक्षा. योग्याचा भोग असा योगी भोग भोगतो की कुठेच लिप्त नाही, कुठेच लिप्त नाही, काहीच नको. मलिन वस्तू अग्नीमध्ये टाकल्यानंतर अग्नीत पडिले जे समळ, ते अग्निमुखे होय निर्मळ. योगिया जे सेवी अळुमाळ, परम मंगल ते. जसं त्या अग्नीमध्ये म्हणाले, काही तुम्ही टाका मळ असलेलं, काहीच नाही, स्वच्छ सुंदर. फक्त ते सोनं जर असेल तर तसंच्या तसं राहतं. हा एक गुण सद्गुण त्या अग्नीकडनं घ्यायला पाहिजे. किंबहुना संत योगींच्या बाबतीमध्ये हे आपल्याला दिसतं, मलिन वस्तू निर्मळ करणं. तसं योगी जे जे सेवन करतो ते म्हणाले परम मंगलची होय. त्याच्या मुखामध्ये, योग्याच्या मुखात जे पडतं त्यांनी काय प्राप्त होत? अग्नीच्या मुखात पडल्यावर ते सर्वार्थाने निर्मळ होऊन जातं. मग तसं योग्यांकडे आल्यावर काय होतं म्हणाले, ते म्हणाले आत्मपद प्राप्त होतं. संत संगतीचा सगळ्यात मोठा अनुग्रह घेऊन आयुष्यभर अनुष्ठान करून काय मिळवायचं, तर ते आत्मपद, निजधामाला जाणं, ते आत्मपद प्राप्त करून घेणं. नाथ महाराज म्हणाले आत्मपद प्राप्त होतं. आणि ते आत्मपद सज्जन प्राप्त होण्यासाठी संतांचा सहवास, संतांकडे जाणं, संतांचं ऐकणं, किंबहुना संतांची खरी सेवा. म्हणाले ना, माझी सेवा देहाची नका करू,
माझी खरी सेवा जी आहे, खऱ्या आपल्या सद्गुरूंच्या सेवेचं जर काही असेल महात्म्य, तर नाथ महाराज म्हणतात आणि आपले महाराज तर स्पष्ट सांगतात की त्याने सांगितलेलं साधन अत्यंत प्रामाणिकपणे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणं ही खरी सद्गुरूंची सेवा. आणि ती अशी सेवा सज्जनो आपल्या सगळ्यांना करता यावी अशी प्रार्थना नाथांच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी आपण करूया. आणि आजचा आपली झालेली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करूया. आणि नाथ महाराजांनी आपल्याला जो अभंग प्रार्थनेसाठी संपूर्ण जीवन कोणत्याही परिस्थितीत अत्यंत आनंदाने आणि आत्मविश्वासाने जगण्यासाठीचा हा अभंग प्रार्थना म्हणून घेऊया. श्रीराम समर्थ. आवडीने भावे हरि नाम घेसी, आवडीने भावे हरि नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा. पती लक्ष्मीचा जाणत असे, जाणत असे. आवडीने भावे सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ. तुझ मुकलील ऐसे नाही, ऐसे नाही. आवडीने भावे जैसी स्थिती आहे, तैशा परी राहे. जैसी स्थिती आहे, तैशा परी राहे. कौतुक आहे संचिताचे, संचिताचे. आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश नाश आहे. आवडीने भावे हरि नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे. सद्गुरुनाथ महाराज की जय.